श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कर्क राशीच्या जातकानो, या वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाची छाया 3 मार्चला पडणार आहे आणि हे केवळ एक खगोलीय घटना नाही, तर तुमच्या नशिबाचा कोल बदलणारी वेळ आहे. साक्षात गुरुजींनी ध्यानावस्थेत ग्रहांची जी भीषण युती पाहिली आहे ती ऐकल्यानंतर तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. कारण या 3 मार्चच्या त्या रात्रीनंतर आणि येणाऱ्या होळीच्या अग्नीसोबत तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी जळून खाक होणार आहेत ज्याचा तुम्ही कधीही विचार केला नसेल. आयुष्यात यानंतर सुखाचा वर्षाव होईल की दुःखाचा महापूर येईल हे सांगताना खुद्द काळही थरथरत आहे. असे का घडणार आहे हे भीषण सत्य आपण या व्हिडिओत सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकानो सावधान, कारण होळीनंतरचा काळ तुमच्यासाठी साधी संधी घेऊन येत नाही, तर तो एक अस्तित्वाचा लढा असणार आहे. गुरुजीच्या दिव्य दृष्टीने असे पाहिले आहे की तुमच्या राशीवर 12 वर्षानंतर एक अदृश्य असं संकट येत आहे जे तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या चेहऱ्यामागे लपून तुमच्या घरात शिरलंय. 3 मार्चचे चंद्रग्रहण तुमच्या मानसिक शांततेवर घाला घालणार की तुम्हाला शत्रूपासून सावध करणार हे आता तुमच्या सतर्कतेवर अवलंबून असणार आहे. तुमच्या विश्वासाचा फायदा घेऊन तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची पूर्ण तयारी चालू आहे आणि या वादळाची चाहूल तुम्हाला लागणे आता अनिवार्य आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कर्क राशीच्या जातकांनो, जरी हे संकट मोठे वाटत असले तरी घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण जिथे अंधार दाट असतो तिथे प्रकाशाचा किरणही दडलेला असतो. गुरुजींनी या कठीण वाटेवर विजयाचा एक असा मार्ग शोधलाय जो तुम्हाला केवळ संकटातून बाहेर काढणार नाही, तर यशाच्या शिखरावर नेऊन बसवेल. 3 मार्चच्या ग्रहणाचे दोष कसे टाळायचे, होळीच्या राखेसोबत आपली संकटे कशी कायमची संपवायची याचे अमोघ उपाय व गुरुजींनी विशेष असे गुपित या व्हिडिओच्या या भविष्यवाण्याच्या शेवटी सांगितले. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण भीतीचे रूपांतर विजयात करण्याची ताकद या माहितीमध्ये, या भविष्यवाणीमध्ये दडलेली आहे मित्रांनो. तर चला, कर्क राशीच्या जातकानो, 3 मार्च रोजी होणारे या वर्षातील पहिले चंद्रग्रहण तुमच्यासाठी केवळ एक खगोलीय घटना नाही, तर ती तुमच्या नशिबाची दिशा बदलणारी एक विभाजन रेषा आहे. कर्क राशीचा स्वामी स्वतः चंद्र आहे आणि जेव्हा स्वामीवरच चंद्रग्रहणाची छाया पडते तेव्हा त्याचे पडसाद तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रावर उमटतात. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे 3 मार्च त्या त्या रात्रीनंतर ग्रहाची चाल अशी काही वक्र होणार आहे की तुमच्या मनातील सुप्त भीती आणि जुन्या समस्या पुन्हा एकदा उफाळून वर येतील. होळीच्या पवित्र अग्नीसोबत जशी नकारात्मक जळून खाक व्हायला हवी, तिथे तुमच्या बाबतीत उलट घडण्याची शक्यता आहे. तुमच्या संयमाची आणि बुद्धीची ही सर्वात मोठी अग्निपरीक्षा असणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, कर्क राशीच्या जातकांनो, वास्तववादी विचार केला तर होळीनंतरच्या काळात तुम्हाला एक अनामिक दडपण जाणवू लागेल. तुमच्या कुंडलीतील अष्टम व व्यय स्थानावर पडणारी एक ग्रहणाची सावली तुमचे निर्णय चुकवू शकते. ज्या कामात तुम्ही 100% खात्री बाळगून आहात तीच कामं शेवटच्या क्षणी विनाकारण रेंगाळतील. गुरुजीच्या मते तर हा काळ दुःखाचा महापूर येण्यापूर्वीचा सन्नाटा आहे. जर या काळात तुम्ही तुमच्या रागावर आणि उतावीळपणावर ताबा ठेवला नाही, तर आर्थिक गुंतवणुकीतून असा काही मोठा फटका तुम्हाला बसेल की ज्यातून सावरण्यासाठी तुम्हाला अनेक वर्ष संघर्ष करावा लागेल. ग्रहाची ही युती आता तुमच्या आत्मबळाची परीक्षा घेणारी आहे. कर्क राशीच्या जातकानो, पण या कठीण काळाच्या परिस्थितीच्या पलीकडे एक अत्यंत शुभ आणि सकारात्मक सत्य सुद्धा दडलेलं आहे जे केवळ गुरुजींनी ओळखलंय. हे ग्रहण आणि होळीनंतरचा काळ तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील विषारी गोष्टी साफ करण्यासाठी आलाय. ज्याप्रमाणे होळीच्या अग्नीत सर्व घाण जळून जाते, तसेच ते संकट तुमच्या प्रगतीतील अडथळे जाळून टाकणार आहे. 3 मार्च नंतर येणाऱ्या अडचणी या प्रत्यक्षात तुम्हाला तुमच्या सुप्त शक्तीची जाणीव करून देतील. जे लोक या काळात डगमगणार नाहीत आणि गुरुजींनी सांगितलेली चंद्रशांतीचे शेवटचे जे उपाय आहेत ते करतील, तुमच्यासाठी हा काळ एका प्रचंड भाग्योदयाची पहिली पायरी ठरणार आहे. गुरुजीचे संकटाचे रूपांतर संधीत करण्याची किमया आता तुमच्या आयुष्यात घडणार आहे मित्रांनो. त्यामुळे ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. कर्क राशीच्या जातकानो, आता जे सत्य मी मांडणार आहे ते ऐकून कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, पण हेच वास्तव स्वीकारल्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही. गुरुजीच्या दिव्य दृष्टीने असं पाहिलंय की तुमच्या विनाशासाठी कुणा बाहेरच्या शत्रूची तुम्हाला गरज नाही, तर तुमच्या स्वतःच्या रक्ताच्या नात्यात किंवा अगदी जवळच्या मित्र परिवारात असा एक चेहरा लपलेला आहे जो तुमच्या प्रगतीवर जळत असतो. ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला तीच व्यक्ती आता तुमच्या विरोधात चक्रव्यूह रचत आहे. हा विश्वासघात तुमच्या आर्थिक स्थितीला, सामाजिक प्रतिष्ठेला कायमची खीळ घालवण्यासाठी येतोय. मित्रांनो,
लक्षात घ्या, हा घात तुमच्या सर्वात जवळच्या माणसाकडून होणार आहे. कर्क राशीच्या जातकानं स्वतःच्या परिस्थितीचे नीट निरीक्षण केलं तर गेल्या काही दिवसात तुम्हाला असं जाणवेल की तुमच्या चांगल्या वागण्याचा लोक केवळ स्वतःचा स्वार्थ वापरण्यासाठी वापर करत होते साधण्यासाठी. गुरुजींनी बजावलंय की येणाऱ्या काळात तुमची अति हळवी वृत्ती तुमच्यासाठी सर्वात घातक ठरेल. कर्क राशी चंद्राची रास असल्याने तुम्ही भावनेच्या आहारी जाता आणि याच कमजोरीचा फायदा घेऊन तुमच्या मालमत्तेवर किंवा हक्काच्या पैशावर डल्ला मारण्याचे कट कारस्थान शिजत आहे. तुमच्या पाठीमागे होणारी कुजबूज आता उघड शत्रुत्वात बदलणार आहे आणि हे संकट तुमच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपणार आहे. लक्षात घ्या, कर्क राशीच्या जातकानो, जरी हा काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या तोडणारा वाटत असला तरी येथूनच तुमच्या विजयाची खरी गाथा सुरू होते. गुरुजींनी स्पष्ट सांगितलं आहे की हा विश्वासघात प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यातील विषारी माणसांना दूर करण्याची ईश्वरी योजना आहे. जेव्हा हे शत्रू आपला मुखवटा उतरवतील तेव्हाच तुम्हाला खऱ्या खोट्या माणसामधील फरकही समजेल. तुमची राशी स्वामीच्या आशीर्वादाने रक्षली गेली आहे आणि या काळात तुमचं अंतर्मन इंट्युशन इतके प्रबळ होईल की शत्रूचा वार होण्यापूर्वीच तुम्हाला त्याची जाणीव सुद्धा होईल. हा संघर्ष तुम्हाला इतके खंबीरही बनवेल की यापुढे कोणाची तुम्हाला फसवण्याची हिंमत सुद्धा करणार नाही. लक्षात घ्या, सरतेशेवटी या सर्व कट कारस्थानाचा धुरळा खाली बसेल आणि तुमच्या सत्यमार्ग विजयी संपूर्ण जगाला दिसेल. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकानो, तिसरी घटना म्हणजे तुमच्या कार्यक्षेत्रात आता अशा काही हालचाली सुरू झाल्या आहेत ज्याची तुम्हाला आधी पुसटशी कल्पना नव्हती. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहे की 10 स्थानी होणारा गुरुचा प्रवेश तुमच्या दुधारी तलवार सारखा ठरणार आहे. कारण एका बाजूला तुम्हाला मोठे पद किंवा अधिकार मिळण्याची संधी येईलच, पण दुसऱ्या बाजूला तुमच्या हाताखाली काम करणारी माणसं तुमच्या खुर्चीला सुरुंग लावतील. हा काळ इतका संवेदनशील असणार आहे मित्रांनो, असणार आहे की तुमची एक छोटीशी स्वाक्षरी किंवा कुणावर तरी ठेवलेला अंधविश्वास तुम्हाला अडचणीत आणू शकतो. आणि कारण तुमच्या अनेक वर्षाच्या मेहनतीचा आणि भविष्यातील आर्थिक स्थिरतेचा हा सर्वात मोठा जुगार ठरणार आहे. लक्षात घ्या, कर्क राशीच्या जातकानं वास्तववादी परिस्थिती पाहिली तर तुमच्या उत्पन्नाचे मार्ग अचानक आटल्यासारखे तुम्हाला वाटू लागतील. तुमच्या हक्काचे पैसे अडकणे, व्यवसायात अचानक मंदी येणे किंवा नोकरीमध्ये विनाकारण वरिष्ठाशी नाराजी ओढून घेणे असे प्रकार ह्या मार्च महिन्यात तुमच्यासोबत घडू लागतील. गुरुजीच्या मते हे सर्व तुमच्या कुंडलीतील कर्मस्थानावर पडणाऱ्या राहूच्या सावलीमुळे घडत आहे. ज्या पैशाच्या जोरावर तुम्ही भविष्याची स्वप्न रंगवली होती तोच पैसा तुमच्या हातातून वाळूसारखा निसटताना दिसेल. ही वेळ स्वतःला सावरण्याची आहे, कारण ही केवळ आर्थिक मंदी नाही तर तुमच्या सहनशक्तीची सर्वात मोठी परीक्षा असणार आहे. त्यासोबतच लक्षात घ्या मित्रांनो की हे संकट म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धनलाभ होण्यापूर्वीची एक मशागत आहे. कारण गुरुजी म्हणतात की जेव्हा जुने दरवाजे बंद होतात तेव्हा ईश्वर तुमच्यासाठी राजयोग असलेले नवीन महाद्वार उघडत असतो. करिअरमधले हे वादळ शमल्यानंतर तुम्हाला अशा संधी मिळतील ज्याची तुमची आर्थिक स्थिती केवळ सुधारणारच नाही तर तुम्ही शून्यातून विश्व निर्माण कराल. त्यासोबतच मित्रांनो, तुमच्या कष्टाचे फळ मिळवण्याची हीच वेळ आता जवळ आली आहे आणि हा काळ तुम्हाला व्यवसायातील बारकावे शिकवेल आणि तुम्हाला एक यशस्वी उद्योजक व गंभीर अधिकारी म्हणून घडवेल. सरतेशेवटी तुमच्या कष्टाचा आणि संयमाचा विजय होऊन तुमच्या घरात लक्ष्मीचा अखंड वास राहणार आहे. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकानो, ग्रहमानाची ही वक्रदृष्टी केवळ तुमच्या कामावर नाही तर थेट तुमच्या घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपणार आहे. गुरुजीच्या मते तुमच्या राशीच्या चतुर्थ स्थानी निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा तुमच्या आरोग्याला व घरातील शांततेला तडा देऊ शकते. विनाकारण उद्भवणारे जुने आजार, पोटाच्या विकारी किंवा सततची होणारी चिडचिड यामुळे तुमची कार्यक्षमता कमी होऊ शकते. ज्या घरात कधीकाळी आनंदाचे वातावरण असायचे तिथे आता साध्या साध्या गोष्टीवरून वादाचे प्रसंग उद्भवताना तुम्हाला दिसतील. ही केवळ शारीरिक व्याधी नाही तर तुमच्या वास्तूमधील ऊर्जेचा समतोल बिघडल्याचं लक्षण असणार आहे. लक्षात घ्या, कर्क राशीच्या जातकानो, वास्तववादी परिस्थिती पाहिली तर घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीमुळे तुमची चिंता वाढू शकते. तुमच्या जास्तीत जास्त वेळ, पैसा
हॉस्पिटलच्या कामात खर्च होण्याची शक्यता सुद्धा आहे. मुलाच्या वागण्यातील बदल किंवा जोडीदारासोबत होणारे मतभेद यामुळे तुम्हाला मानसिक थकवाही जाणवेल. गुरुजींनी सावध केले आहे की तुमच्या प्रगतीवर जळणारे काही लोकांमुळे तुमच्या मनात, तुमच्या घरात दृष्ट वृत्तीचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे तुमच्या शुभ कार्यात वारंवार अडथळे येत आहेत आणि घरात एक प्रकारचं दडपण सुद्धा तुम्हाला जाणवत असणार. कर्क राशीच्या जातकांनो, पण घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही, कारण या अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग तुमच्या हातात आहे. गुरुजी म्हणतात की हे संकट प्रत्यक्षात तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक अधिक जवळ आणण्यासाठी आलंय, कारण या काळात तुम्ही जेव्हा तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिल्यास भविष्यातील मोठ्या आजारापासून तुमची कायमची सुटका होऊ शकते. घरातील वाद तुम्हाला तुमच्या नात्याची खरी ओळखही देतील, शिकवतील. त्यासोबतच जेव्हा तुम्ही या कठीण काळातून बाहेर पडाल, तेव्हा तुमचे कौटुंबिक नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट, प्रेमळ झालेले असेल. ईश्वरी शक्ती आणि सकारात्मक विचार तुमच्या घराचे रक्षण करेलच. त्यामुळे लवकर तुमच्या अंगणात आनंदाचा वर्षाव देखील होईल. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांना आता वेळ आली आहे त्या सत्याची, ज्याने तुमचा येणारा काळ सुवर्ण काळात बदलू शकतो. गुरुजींनी सांगितलं आहे की तुमच्यावर कोणतेही मोठं संकट आलं असलं तरी मित्रांनो, जय भोलेनाथची कृपा आणि काही विशेष उपाय तुम्हाला यातून सुखरूप बाहेर काढतील. सर्वप्रथम तुमच्या स्वभावातील आळस आणि अतिविचार करण्याची सवय आजच गाडून टाका. दर सोमवारी भगवान शंकराच्या पिंडीवर कच्च्या दुधाचा अभिषेक करणे हे तुमच्यासाठी केवळ धार्मिक कृत्य नाही, तर तुमच्या मनाला आणि आरोग्याला दिलेली संजीवनीची कवच ठरेल. त्यामुळे तुमच्या कुंकवत असलेला चंद्र प्रबळ होईल, तुमची मानसिक शक्ती सुद्धा वाढेल. कर्क राशीच्या जातकांनो, शत्रुबाधा व घरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी गुरुजींनी एक अत्यंत प्रभावी आणि वास्तववादी उपायही सांगितला आहे. तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर भीमसेनी कापूर आणि लवंग जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवा. त्यामुळे तुमच्या पाठीमागे रचले जाणारे विश्वासघाताचे जाळे आपोआप विरून जाईल आणि घरातील जडपणा दूर होईल. तसे दररोज हनुमान चालिसा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप सुद्धा करा. हे तुमच्या करिअरमधील अडथळे दूर करण्यासाठी रामबाण उपाय आहेत. हे उपाय श्रद्धेने करा, कारण तुमची कृतीच तुमचे भाग्य बदलणार आहे. त्यामुळे कर्क राशीच्या जातकांना लक्षात ठेवा की ग्रह आपली चाल बदलतात की तुमचे कर्म, आणि गुरुजींनी सांगितलेले मार्गदर्शन तुम्हाला कोणत्याही संकटातून वाचू शकते. हा काळ जरी संघर्षाचा वाटला तरी तो तुमच्या यशाची पूर्वतयारी करणार आहे. या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील सुखाचा वर्षाव होण्यास सुरुवात होईल आणि दुःखाचे ढग कायमचे विरून जातील. त्यासोबतच साक्षात स्वामीची शक्ती, महादेवाची शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे डगमगू नका. आता हे मार्ग निवडा आणि आपल्या आयुष्यातील अंधार दूर करून एका नव्या तेजस्वी पहाटेकडे वाटचाल करा. विजय तुमचा निश्चित आहे मित्रांनो. कर्क राशीच्या जातकांनो, ग्रहाचे हे तांडव जरी भीषण वाटत असले तरी तुमची श्रद्धा व महादेवावरची कृपा तुम्हाला यातून नक्कीच सुखरूप बाहेर काढेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि गुरुजींनी सांगितलेला हा इशारा आवडला असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, जेणेकरून ही माहिती गरजूपर्यंत सुद्धा पोहोचेल. तुमच्या पाठीशी सदैव दैवी शक्ती राहावी आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे मुळापासून नष्ट व्हावेत अशी इच्छा जर तुमची असेल तर पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं कमेंट बॉक्समध्ये लिहा. जय भोलेनाथ, जय शंकर, कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा. अशी श्रद्धा अढळ असते. ज्याची श्रद्धा अढळ असते त्याचे रक्षण स्वतः महाकाल करतात. आणि अशाच अत्यंत महत्त्वाच्या वास्तववादी भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भोलेनाथ. श्री